कोण आहे तुम्ही? तुझ्या नवऱ्याला बोलव, मग ते सांगन मी कोण आहे. त्यांच्याकडे काय काम आहे तुमचं? काय तो झालं? सांगन तुला माझं काय काम आहे. मला बघितलं की त्याला सगळं कळन. बोलव त्याला, दे आवाज. ते जरा बाहेर गेलेत गुरांचं काम करायला. हा का? हा. मग त्याला माझे पैसे द्यायची आठवण होती का नाही? पैसे? हा? कसले पैसे? तुला माहिती नाही? नाही माहिती, मला काही सांगितलं नाही त्यांनी. म्हणजे बाहेरच्या बाहेरच कारभार करतो म्हणायचा हा. मला काहीच समजत नाही तुम्ही काय बोलताय. जरा क्लिअर बोला ना. माझे 2 लाख रुपये घेतलेत त्यांनी. 2 लाख रुपये. 1 पैसा सुद्धा अजून दिला नाही परत त्यांनी. 2 लाख रुपये? मग बापरे, कधी घेतले? कधी घेतले म्हणजे तुला माहिती नाही का? मला काहीच माहित नाही हो. मी आहे ना सगळं हे बघ, मी इथंच रात्री मला झोपच येईना. मी हे बघ चादरा सहित इथं आले आणि इथंच राहणार आहे. माझं सकाळी नाश्त्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं तुम्ही बघायचं. कपडे सुद्धा आणले नाही, मला कपडे सुद्धा आणून द्यायचे. जोपर्यंत माझे पैसे मला भेटत नाही ना, मी इथून हलणार नाही. पण तुम्ही तरी सांगायचं की मला येऊन आधी, मग त्यांनी पैसे घेतले म्हणून. हे सोन्याचं घालतीन, मग आमचे नाही. पैसे द्यायला नाही होत का? अहो, सोन्याचं नाही, नकलीच आहे की. बघू मला, जे होतं बघू. ते बी विकलं त्यांनी. हा? लाजा वाटत नाही का? पैसे घेताना लय गोड वाटतं तुम्हाला, आणि द्यायचं म्हणल्यावर तुमच्या जीवावर येतं काय? हा होय, मी इथंच राहणार आहे. तुझ्या नवऱ्याला बोलव. हे काय इथंच मी असं आतरून टाकणार आहे, इथंच पाडणार आहे. आवाज. तुम्हाला काय करायचंय ते करा. अहो पण असं नको करू हो तुम्ही. आम्ही तुम्हाला देतो की महिनाभरात देतो हा? परत. कसं देतो करू? म्हणजे एवढ्या वर्षात दिलं नाही आणि आता मी इथंच बसणार आहे. अहो असं काय करताय? गप गा. अहो पण हा? अहो ऐक तुम्ही. दुसरं चादर आण माझ्या अंगावर. चल, अहो, ऐका की तुम्ही. थंडी वाजती एक तर आम्ही मला. तुम्हाला देतो ना पैसे. असं काय करता? मला तर माहित नव्हतं यातलं. तुम्ही आता आला ना तेव्हा मला कळलं. मग तुझ्या नवऱ्याला बोलव आणि पैसे द्यायला लाव माझे. मी इथून निघून जाते, नाही तर मी इथून हलणार नाही. टीच भर सुद्धा हलणार नाही मी. हा हे बघ, त्या पैशाच्या टेन्शन मुळे ना माझी झोप झालेली नाही. मी आता जरा पडणार आहे. माझ्यासाठी चहा नाश्ता ठेव. चल लवकर, चल उठ, जा जा. थोडे पाय दाबते का माझे? हा? पाय दाब थोडे माझे. चल. पैसे दिले नाही ना, सुट्टी नाही तुम्हाला. हा, येऊ दे त्याला, दाखवते मी. जरा नाश्ता पाण्याचं बघा. काय चाललंय? सगळं तुमच्या सगळे मुळे बस झालंय. तुम्ही. आलाच होय. अरे आ पैसे घेताना कसं गोड वाटलंय तुला, आणि आता देताना काय होतंय रे? आ द्यायला काय होतंय? आपण द्यायला देतो की मी का पळून चाललोय इथं? पळून चालला? अरे नको जाऊ पळून, मी पण इथंच आले. तू कसा कुठं जात आणि कुठं नाही. हे बघ, माझा सकाळचा नाश्ता पण सगळं मला पाहिजे, त्याशिवाय आपण हालत नसतो इथून. हा, आणि हे बघ, हा? खायला बिला करताना इच घालशील ना, तसा विचार बी आणू नको मनामध्ये. मी लिहून ठेवलंय घरी, कळलं का? काय? की मी पैसे मागाय चालले आणि मी तिथं राहणार आहे पैसे मागू सर. यांनी जर काय माझा काटा काढायचा प्रयत्न केला तर यांना पकडायचं बिनधास्त. आपण सवरे पैसे द्यायला चाललोय, आम्ही का पळून चाललोय? होत आहे हळूहळू काम, देऊन टाकतो पैसे तुमचं. तर तुमचा प्रश्न आहे. काय तुम्ही मला सांगितलं का नाही बरं पैसे घेतले यांच्याकडून? तुझ्या बहिणीला द्यायच्या टाइमला तुझ्या बापानं होतं कॉलेजला भरायसाठी पैसे घेतलं फी. मग तुम्ही तुमचं कर्तव्य होतं मला सांगायचं मी यांच्याकडून पैसे घेतले ते. तुला तुम्हाला नाही माहित बारीक- का या कशात त्या? अरे मग तुला बारीक सारीक गोष्टी करायला सांगत बसू? बारीक सारीक आहे का? आता किती मोठी झाली ती गोष्ट. ए बंद करा तुमची बडबड. जा, मला खायला प्यायला कर काहीतरी. अहो देतो बाबा, सोनी बाई तुमचं ए, पैसे, तुम्ही जावा. जाणार नाही. तुला काय करायचंय ते कर, मी जाणार नाही. पैसे टाक, मी जाते. अहो आम्हाला थोडी मुदत मुदत द्या द्यायची, ना. थोडी मदत तर द्या. अरे वर्ष झालं ना मुदत देऊन तुला. किती मुदत देऊ? हा, हे बघा, त्यांना माहित होतं, आता मला कळलंय. आणि मी कसं बी काटकसर करून मी तुमचे पैसे कसे बी देऊन टाकन. हा खरंच म्हणजे देऊन टाकू. ते काय मला माहित नाही. माझ्याकडे काय झाड आहे काय रे पैशाचं? हा, म्हणजे तोडायचे आणि तुम्हाला द्यायचे. माझ्या बी कष्टाचा पैसा आहे. हा, देणारच आहे, पण थोडं 8 दिवसाची मुदत द्या. जमणार नाही. पैसे टाकतो का बोल? आता घरात असतं 8 दिवसाची मुदत पाहिजे ना. 8 दिवस मी तर राहते, मग 8 दिवसांनी जाते. अहो काय सांगू कशाला तुम्हाला? माणसं कोणचं आजूबाजूची बघितलं तुम्ही ना कारण कालवा केला नसताना आमच्या आबरूचं दिन तेवढं नका ना ओढू लगेच. हा, जा ना, जा. तुम्हाला ऐकायचंय का नाही? ते लोक काय म्हणतील हे मला माहित आहे. ऐकायचं नाही? चला, मी घरातच जाऊन बसते. तसं काय तुम्हाला कळणारच नाही. हा, सगळं ना सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तुम्हाला खरंच सांगताच येत नाही मला काही. अरे माझ्यामुळं काय झालंय तेव्हा? तुझ्याच बहिणीला पैसे द्यायचं होतं. घर सोडणार ना आपण. हा, नाही तर घरावर ताबा करीन. अरे खायला आहे का नाही घरामध्ये काय? हे मीच बघती.
तुम्ही तर काय देणार नाही. यायला जेवायला बी नाही यांच्या घरी. हे? जाणार नाही. आव बिव काय काय नाही. हा. अहो सोनीबाई कशाला तुम्ही कांदा आणि भाकरी आणि चटणी अरे का बाबा भूक लागली का हाय का नाही करता येत नाही का खायला. अहो, काय सांगू कालपासून पीठन ते सगळं संपलंय. पिटन ते संपलंय. त्याच्यामुळे शिळ्या भाकऱ्याच आहेत एवढ्या. तुम्हाला शिळे भाकरी नाही चालत जा. आम्ही तुमचे पैसे देतो खायला तुम्ही नसताना चटणी आणि ठेसा खाऊन जुलाबाची कामं करताय. ते पण तू निस्तारायचं. मग शिदा तुम्हाला द्यायला पैसे नाही जुलाब लागले दवाखान्यात कोण देणार आहे तुम्हाला? तेच ते तू बघायचं मला माहिती नाही. अहो तुमच्या घरचं एवढं ताजं सोडून तुम्ही आमच्या घरचं शिळं का खाताय? किती दिवसात देतो म्हणला? 8 दिवसात देतो. मग 8 दिवस हालत नाही पैसे दे मी जाते. खायला नाही काय तुम्ही का तसं करतात मला काय कळतच नाही राव. तू जे खाईन ते मी खाईन पण मी इथून जाणार नाही. आता एक करा बरं तुम्हाला पर्याय काय सांगा दुसरा बाबा. पर्याय काय? आम्हाला एखादा ही मुदत आहे थोडीफार. आतापर्यंत मुदतच दिली होती मी. काय केलं रे तू? आता बसून द्या ना इथंच. अहो सोनीबाई विचार करा थोडा जरा. तोंडाकडे बघू नका रे. पोट दुखन माझं. जा पैशाचं. पैशाने थोडं दुखणार दवा. तुमचं डक लागन मला. चटणी भाकरीला सुद्धा डक लागन तुमचं. अवघड गड्या. मी काय करतो तुझ्या बापालाच घेऊन येतो डायरेक्ट. बापाला नाही तर मामाला कोणाला तरी घेऊन येतो. जा. पैसे तुझ्या बहिणीसाठी घेतलेत म्हणल्यावर. जा आता जा काहीतरी करा पैशाचं. सोनीबाई जरा कमी खा आम्हाला बी संध्याकाळची भाकर राहू दे. तेवढंच येतंय बाकी काय येतंय? पैसे मागायचं खायचं एवढंच द्यायचं नाही. आणतो ना भाऊ. धर गे बस झालं मला. आणि दुपारच्या जेवणात जरा चांगलं बनव. पाणी आण जा. हा आणते. काय मला आव जसं सुटले काय माहिती यांना पैसे दिले मी. हॅलो अहो मामा कुठे आहे तुम्ही? बोला ना घरीच आहे. तेवढं पैशाचं बाकी राहू लय अडचण आली ती सावकारीन बाई दारात येऊन बसली डायरेक्ट. अरे बापरे. ती डायरेक्ट घरून हालायला तयार व्हाय नाही म्हणून म्हणलं तुम्हाला फोन करून म्हणलं बघावं तेवढं पैशाचं नियोजन लावा म्हणलं. ते 8 दिवस थांबा म्हणा त्यांना. अहो ती म्हणते मी 8 दिवस दारातूनच हालत नाही म्हणती. आता अशी गत झाली माझी. तुम्ही पैसे घेतले पण अहो तुम्हाला बी दिलेलं मग ती लाखच आहेत. फक्त मला लाखाला लाख रुपये द्या. तिचं 2 लाख आहेत माझ्याकडे. मी थोडं झालं मग तुमचं एक महिना 15 दिवस तुमचा माघार देऊन टाकतो. बर बर तुमचं हिथून मागे कधी व्यवहार मी तरी मागे ठेवला आहे का? तुम्हाला लागलं मी बी गरज दिली का नाही? चालन चालन आलो मी घरी मग. चालन ठीक आहे. निमिटलं बाबा एकदा तरी. खरंच किती बसलेली झोप बी पाहिली का नाही? आता एखाद्या दारात बसले हो बरं नाही. आपल्याला पोरीच्या घरी करायचंय. या डोकं जापून झालं ना मला जेवायला दे बाई. मला पित्ताचा त्रास आहे. वेळेवर जेवण लागतं. हे कोण? बहीण आहे आमची. हा का? दादा आहे माझा आणि हा आबा आहेत. मग तुमच्यासाठीच पैसे घेतले होते काय त्यांनी? हा पण तुम्ही डायरेक्ट घरीच आले. तुम्ही सांगा पाहुणं. मला घरदार आहे. लेकरं बाळ आहे. मला पण मग लागतं की त्याला मिठाला खायला प्यायला पैसे लागतात का नाही? धान्याला पैसे लागतात काय म्हणून लागत नाही? सांगा बरं तुम्ही. हा बरोबर आहे. आमच्याकडून थोडं झाला उशीर झाला. अहो काय थोडा उशीर झाला? वायदा कोणत्या दिवसात होता? किती दिवस झाले? माणसाने दम तरी किती वेळेस काढायचा सांगा बरं? काय त्याला प्रमाण असतं का नाही? 1 दिवस 2 दिवस महिना झाला. महिन्याचे वायदे केले होता. आता वर्ष होऊन गेले. तुम्ही सांगा बरं किती दिवस वाट बघायची? मी याच्या दारात येऊन बसले मग नाईला जाणे. मग तुम्ही डायरेक्ट गोदडे 3 घेऊन आलेले. करणार काय? पर्यायच नाही राहिला मला. काय घरचे बोलतात मला तू पैसे वाट म्हणले लोकांना आणि आमच्या वेळेला काय? मला आहेत ना बोलणारे. आणि ह्यांनी पण सांगितलं नाही मला ह्यांच्याकडून पैसे घेतले म्हणून. काय बारीक सारीक गोष्ट तू सांगत बसायची का? बारीक सारीक नाही. ऐका चला माझ्याबरोबर चला मी तुमचे पैसे देतो काढून. एटीएम म्हणून तेवढा विश्वास ठेवा ना. इथं का इथंच आणून दिले असतं. नाही विश्वास ठेवावा लागेल. आपले पैसे दिले म्हणल्यावर विश्वास देतो आम्ही. ठेवला. आता केली सोय. या मग काय हा या देऊन त्यांचे पैसे काय तुम्ही बी चला की संग आता. तुम्ही इथं काय करतात मग? असं येतच बरोबर बघा येते म्हटलं मला काय नाही करायचं? आम्ही त्यांना मी जातो घेऊन त्यांना एटीएम मधून तिकडून काढून देतो बँकेतून.
सगळे देणार आहे का काय ठेवणार आहे? आपण असतील नाही, खात्यात देतो जेवढं सगळं. देतील ताई. समजे ठरले राव तुम्ही कशाला काय करता? मग मला काय रे, मग काय मी कशाला येते असं बसायला? माझे पण पैसे तुम्हाला द्या. कल्पना दिली की त्यांनी मी गोधड्या घेऊन येणार आहे ब्लँकेट असलं काही तसलं काय ना काळजी डायरेक्ट डायरेक्ट आली का डायरेक्ट आले फोन केलता की मला पैसे कधी देणार आहे? 8 दिवस झालं म्हणलं 8 दिवसांनी देतो. 8 दिवस वाट बघितली, फोन आला नाही, सरळ आले मी. पर्यायच नाही, मला घरचे बोलायला लागले. बरं घ्या 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 सोबत चल तुम्हाला देतो काढून दे बाई माझं. गोधडी बी द्यायची बाई. आणि मग काय हे घडी सहित आलती ती मग याच्या सहित आलते, यांना सोडू काय मी ते? याचे पैसे ठेवले असते. कशाला? लय दिलं यांना, लय वाट बघितली माझ्या पैशाची. आता यांना एक धागा तर देणार नाही मी. हा, एक चिचुका. आलो मी पैसे देऊन उपकार केले बाबा. डेंजर आहे ते.